नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 8वी विषय इंग्रजी पॅटचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमचा एकही प्रश्न राहायला नको। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला प्रश्न पहिला ओरल सेक्शनचा चालू होत आहे। प्रश्न पहिला दिलेला आहे बघा, रीड अ पॅसेज ऑफ 5 to 6 सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ माय इंग्लिश बुक 8 लेटर, रीड ओनली नाउन्स और ऍडजेक्टिव्स और वर्ब्स फ्रॉम द सेम पॅसेज। म्हणजे तुम्हाला तुमच्या पुस्तकातील एक कोणताही पॅसेज घ्यायचा आहे आणि तो वाचायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या पॅसेजमधील ऍडजेक्टिव्ह, वर्ब किंवा नाउन्स हे वेगवेगळं करून वाचायचं आहे। प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, स्पीकिंग अँड फ्रेमिंग। प्रश्न ए दिलेला आहे बघा, इथे तुम्हाला स्पीक ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स। इथे तुम्हाला पहिला टॉपिक दिलेला आहे इफ आय वेअर अ वेट, दुसरा दिलेला आहे युअर बेस्ट फ्रेंड। या दोन टॉपिकवर तुम्हाला कोणतंही तुमचं मत व्यक्त तिथं करायचं आहे। बी दिलेला बघा, फ्रेम अँड टेल 2 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स ॲज क्ल्यूज ऑफ गिवन टीचर, टीचर विल आस्क टू रीड वन ऑफ द 3 पॉइंट्स। हे तुम्हाला टीचर काही शब्द देणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला सेंटेन्स तयार करून सांगायचे। 2 गुणांसाठी तुम्हाला सोपा प्रश्न विचारलेला आहे, तर व्यवस्थितपणे तोंडीचे प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे। तर चला रायटिंग सेक्शन चालू होत आहे। प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, डू ॲज डायरेक्टेड एनी 4, कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचं आहे। ए दिलेला आहे प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड। इथे तुम्हाला पहिला वर्ड दिलेला आहे क्लाउड, क्लाउडचा शेवटचा अक्षर आहे डी, डी पासून तुम्हाला जो पण स्टार्ट होत आहे डी अक्षरापासून त्याच्यापासून तुम्हाला नाउन तयार करायचं। मी इथे तयार केलेलं आहे बघा, डक, काइट, अर्थ, हॉर्स असं मी तयार केलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही पण तसं सोडवा। बी दिलेला आहे बघा, राईट रिलेटेड वर्ड्स ऑफ द गिवन वर्ड। इथे तुम्हाला दिलेला आहे शब्द, त्या शब्दाच्या रिलेटेड तुम्हाला वर्ड्स इथं लिहायचे। इथे शब्द दिलेला आहे म्युझिक आणि त्यांनी एक रिलेटेड वर्ड दिलेला आहे स्मूथ, म्युझिक स्मूथ असतं। तर त्याच्या रिलेटेड त्यांनी दिलेल्या त्या हिशोबानं तुम्हाला वर्ब आहे, एक ऍडजेक्टिव्ह आहे किंवा नाउन आहे ते बघायचं आणि तसं तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे। मी लिहिलेले आहे ते तुम्ही बघायचं आहे। सी दिलेलं आहे बघा, सॉल्व द पझल। इथे तुम्हाला पझल दिलेलं आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। मी तिथे सॉल्व्ह करून दिलेलं आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे। प्रश्न डी दिलेला आहे बघा, कम्प्लीट द गिवन वर्ड्स एनी 2, कोणतेही 2 म्हणे ते कम्प्लीट करायचे आहेत। मी तिथे दिलेलं आहे बघा उत्तर, ते व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्यायचं आहे। पहिलं काय दिलेलं आहे लॅड, दुसरा दिलेला आहे इनहेन्स, तिसरा आहे लॉन्च आणि चौथा आहे सीझन। हे तुम्हाला 4 शब्द आहेत। पुढील प्रश्न बघा, ई दिलेला आहे फ्रेम कंपाऊंड वर्ड्स, कंपाऊंड वर्ड्स इथे तुम्हाला लिहायचे आहेत कोणतेही 2। पहिला दिलेला आहे बघा फ्रेंड, त्याचं मी कंपाऊंड वर्ड काय येणार आहे फ्रेंडशिप, डायनिंग, डायनिंग टेबल, एव्हरी, एव्हरीडे, लाईफ, लाईफस्टाईल असं मी दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे करा किंवा स्वतःचं तुम्ही लिहू शकता। एफ दिलेला आहे बघा, ऍड प्रेफिक्स और सफिक्स टू द गिवन वर्ड्स। तुम्हाला प्रत्यय किंवा उपसर्ग लावायचा आहे दिलेल्या शब्दांना आणि ते शब्द पूर्ण करायचे। तर शब्द पहिला दिलेला आहे बघा कम्फर्ट, हे तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे, त्याचं मी सफिक्स लावून काय केलेलं आहे कम्फर्टेबल असं तुम्ही करू शकता किंवा अनकम्फर्टेबल असं पण करू शकता। दुसरा दिलेला आहे पॉसिबल, पॉसिबलचं इम्पॉसिबल येते, मी लिहिलेलं आहे तसं तुम्ही लिहूया। दुसरा शब्द बघा, दुसरा दिलेला आहे बघा प्रश्न, तर इथं तुम्हाला ए दिलेलं बघा, सेड वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। तुम्हाला इथं 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहे तुम्हाला सांगायचं आहे। पहिला दिलेला बघा, द जर्नी वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल। दुसरा दिलेला आहे अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक। हे तुम्हाला 2 दिलेले आहेत सेंटेन्स, त्याच्यावर तुम्हाला ते ट्रू आहेत की फॉल्स आहे सांगायचं आहे। बी दिलेलं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट। हे तुम्हाला दिलेलं आहे बघा, ते व्यवस्थितपणे सोडवायचं, मी उत्तर दिलेले आहे ते पण तुम्ही पाहून घ्या। सी दिलेलं आहे बघा प्रश्न इथं, राईट द अपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज एनी 2, कोणतेही तुम्हाला 2 इथं अटेम्प्ट करायचे आहेत। 4 त्यांनी दिलेले आहेत। पहिला दिलेला आहे आउटसाईड, त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे इनसाइड। दुसरा दिलेला आहे सिंकेबल, त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे अनसिंकेबल। तिसरा दिलेला आहे मोअर, मोअरचा येणार आहे लेस आणि चौथा दिलेला आहे डे, डेचा येणार आहे नाईट। हे मी इथं दिलेलं आहे, तुम्हाला उत्तर पण दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि उत्तर व्यवस्थितपणे लिहायचं आहे। 2 गुणांसाठी हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, तर व्यवस्थितपणे सोडवा। तर चला पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न डी दिलेला बघा, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। इथे तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करायचं आहे। तर इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे, द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप ऑफ द वर्ल्ड। तुम्हाला दिलेलं आहे, त्याचं उत्तर काय येणार आहे, मी तिथं अंडरलाईन केलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे। 1 गुणांसाठी प्रश्न विचारेल। ई दिलेला बघा, डू यू लाईक ट्रॅव्हलिंग, वाय। हे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन दिलेला आहे, तुम्ही इथं स्वतःचं मत इथं काही पण लिहू शकता। मी लिहिलेलं ते पाहून घ्या आणि तुम्ही तुमचं पण लिहू शकता।
प्रश्न 5वा बघा, रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज. इथे तुम्हाला खाली ट्रुथ तुमच्या पुस्तकातील एक पोएम दिलेले आहे, ते व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे. त्याच्या आधारे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही पोएम व्यवस्थितपणे वाचून घ्यायला पाहिजे आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे. तर 5 गुणांसाठी तुम्हाला पोएट्री दिलेला आहे. तर त्याचे प्रश्न आपण पाहूया. ए विचारलेला आहे बघा, ऑब्जेक्ट्स दॅट कॅन इंज्युअर आवर बॉडी. हे तुम्हाला दिलेलं आहे. मी तिथे उत्तर दिलेलं बघा, स्टोन, स्टिक, बॅट्स, ब्रिक्स. हे त्याचं उत्तर आहेत, तुम्ही लिहायचं आहे. 2 गुणांसाठी तुम्हाला सोपी आकृती दिलेली आहे. आकृतीवरील तुम्हाला हे क्वेश्चन दिलेला तर सोडवायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न बी दिलेला बघा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. इथे तुम्हाला खाली एक टेबल दिलेलं आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे फिलअप करायचं आहे. पहिला दिलेलं बघा, टायटल ऑफ द पोएम दिलं, ती तुम्हाला एक पोएम दिलेली आहे, त्याचं टायटल काय होतं, ट्रुथ, हे त्याचं टायटल होतं. आणि दुसरा दिलेला आहे, नेम ऑफ द पोएट, ते कोणी लिहिलेलं होतं, बॅरी वोट. तिथं तुम्हाला पॅसेजमध्ये देतात की तिथं जे पण लेखक किंवा कवी आहेत, कवी कवयित्री तिथे देतात. तर सेंट्रल आयडिया आणि थीम तुम्ही तुमच्या वर्जनला लिहू शकता. मी लिहिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 6वा दिलेला बघा, रीड द पॅरेग्राफ ऑन ट्रू फ्रेंडशिप टू आयडेंटिफाय की आयडियाज अँड थीम्स सच ॲज म्युच्युअल सपोर्ट, कम्युनिकेशन अँड द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग नॉन judgmental and prepare 6 interview questions that reflect the key aspects of true friendship mentioned in the paragraph. मला एका चांगली मैत्रीबद्दल एक पॅरेग्राफ दिलेला आहे, ते तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचा आहे. त्याच्या आधारे तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे आहेत. जसे की मी तर प्रश्न तयार केलेले बघा, व्हॉट इज मीन बाय फ्रेंडशिप, हु इज अवर बेस्ट फ्रेंड, वाय, विच थिंग डिड यू लाईक मोस्ट इन हिम. चौथा बघा ते दिलेला प्रश्न, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट हिमसेल्फ, डू यू हॅव कॉरर्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. हे तुम्हाला दिलेला आहे प्रश्न. तुम्ही स्वतःचा पण प्रश्न तयार करू शकता. एक इंटरव्ह्यू सारखं प्रश्न इथं तुम्हाला तयार करायचे. प्रश्न 7वा दिलेला बघा, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द ट्री डायग्राम. म्युझिक इज अ फन वे टू एक्सप्रेस अवर सेल्फ. याच्या आधारे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे म्युझिकच्या रिलेटेड. त्याच्यावरून तुम्हाला इथं चार्ट आहे, ते चार्ट फिलअप करायचं आहे. 5 मार्कांसाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सारखा इथं प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर मी इथं लिहिलेला बघा, पहिला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणते आहेत, त्याचे 2 टाईप कोणते आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे, ट्रेडिशनल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. तर हे 2 टाईप झालं. त्याचे तुम्हाला प्रकार म्हणजे की त्याचे एक्झाम्पल्स लिहू शकता, तबला, सितार, फ्ल्यूट, मृदंगम. त्याचं तुम्हाला वेस्टर्नमध्ये येणार की ड्रम, व्हायोलिन, पियानो, गिटार हे असणार आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायचं आहे. प्रश्न 8वा बघा, insert the proper words or phrases in the gaps to make the narration meaningful, use them in their proper form. तुम्हाला काही ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत, म्हणजेच की उत्तरच आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित जागेमध्ये फिलअप करायचे आहेत. मी इथं फिलअप केलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या आणि स्वतः पण तुम्ही तसं फिलअप करायचं आहे. 6 गुणांसाठी तुम्हाला फिल इन द ब्लँक बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे, तर व्यवस्थितपणे सोडवायचं. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 9वा विचारलेला बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. रिअरेंज द स्टेप्स ऑफ युझिंग ऑनलाईन डिक्शनरी विथ द हेल्प ऑफ गिव्हन सेंटेन्सेस. इथे तुम्हाला काही दिलेल्या बघा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ऑनलाईन डिक्शनरी बद्दलचे, तर तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे आणि रिअरेंज करायचं आहे आणि व्यवस्थितपणे ते लिहायचं आहे. मी इथं लिहिलेलं आहे क्रमांक, तसं तुम्ही तिथं पूर्ण वाक्य लिहायचं आहे. जसे की 5वा वाक्य पहिला येणार आहे, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण वाक्य तिथं लिहायचं आहे, ना की तुम्ही नंबरिंग करायचं आहे. पूर्ण वाक्य लिहून रिअरेंज करून यायचं आहे. जंबल्ड सेंटेन्स आहेत, त्यांना तुम्ही क्रमशः व्यवस्थितपणे लावून तिथं वाक्य पूर्ण लिहून यायचे. 6 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न 10वा बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे इथे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला मराठी भाषेमध्ये अनुवाद करून लिहायचे. ए दिलेला बघा, राईट द गिव्हन वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, एनी 2, कोणतेही 2. पहिला दिलेला टॉर्टॉइस म्हणजे काय, कासव. दुसरा दिलेला फॉक्स, फॉक्स म्हणजे काय, कोल्हा. चिकन म्हणजे की कोंबडीचं जे पिल्लू असतं त्याला आपण चिकन म्हणतो, तर ते लिहायचं तिथं कोंबडीचं छोटे पिल्लू. 4था बघा दिलेला डक म्हणजे काय, बदक. हे तुम्हाला सोपे प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे. 2 गुणांसाठी तुम्हाला विचारलेला आहे. बी दिलेला बघा, राईट द गिव्हन सेंटेन्सेस इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, एनी 3, कोणतेही 3 तुम्हाला इथं ट्रान्सलेट करायचे आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये. पहिला दिलेला आहे बघा, नॉलेज इज पॉवर. दुसरा दिलेला आहे, माइट इज राईट. तिसरा दिलेला आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 4था दिलेला आहे, वाय डू वी आस्क क्वेश्चन. 5वा दिलेला आहे, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येणार आहे, ज्ञान शक्ती आहे, ज्ञान हेच शक्ती आहे. आणि दुसरा येणार आहे, बळी तो कानपिळी. तिसरा येणार आहे, सरावामुळे माणूस परिपूर्ण बनतो. 4थाचं उत्तर काय येणार आहे, आपण प्रश्न का विचारतो. आणि 5व्याचं उत्तर येणार आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे त्याचं उत्तर असणार आहे.
तर व्यवस्थितपणे तुम्ही सोडवायचं आहे. 3 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.